आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, आपल्या कारखान्याचे चेअरमन प्रशांतदादा काटे, व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील आणि सर्व संचालक, सर्वच पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी, मुरली काका, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सर्वच आदरणीय व्यासपीठ, सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपला हा आपण मेळावा आयोजित केलेला आहे. आत्ताच बापूंनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे, आपल्या प्रपंचाच्या दृष्टिकोनातून, आपल्या संसाराच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे, याबाबत आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलं. या कारखान्यावरती मी पण स्वतःला नशीबवान, भाग्यवान समजतो की या कारखान्यावरती चेअरमन म्हणून काम करण्याची संधी आदरणीय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, दादा सगळ्यांच्या आदरणीय व्यासपीठाच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली होती. आणि बापूंनी सांगितलेली ती गोष्ट खरी आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची खुर्ची ही काही एवढी सोपी नाही आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सभासद किंवा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कामगार हा दोन्ही एक जागृत असणारी ही दोन्ही असल्यामुळं निश्चित प्रकारे कारखान्यामध्ये आज आपण सगळेजण पाहतो या देशामध्ये, राज्यामध्ये साखर कारखानदारी अडचणीच्या काळामध्ये अडचणीमध्ये जात आहे. आणि अडचणीच्या काळामध्ये जर आपण सर्वांनी जर राजकारणाचे जोडे असे जर आपण आपले अंतर जर कायमचं असंच ठेवलं गेलं किंवा आपण जर राजकारण जर इथं छत्रपतीमध्ये आणलं गेलं तर निश्चित प्रकारे बाकीच्या ठिकाणी गोष्ट वेगळी आहे. परंतु प्रपंचाच्या दृष्टिकोनातून, कारखान्याच्या दृष्टिकोनातून राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या कारखान्याच्या भल्यासाठी, आपल्या ऊसाच्या उद्याच्या ऊस तुटण्यासाठी, ऊसाला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळण्यासाठी, माझ्या कामगारांना चांगल्या प्रकारचा बोनस मिळण्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मी आदरणीय अजितदादा आणि पृथ्वीराज बापू या दोघांचं निश्चित प्रकारे आभार मानतो, सभासदांच्या वतीने आभार मानतो. एक चांगला निर्णय या दोघांनी आपल्या कारखान्याच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी घेतलेला आहे. या कारखान्याचे चेअरमन कैलासवासी साहेबरावांना जाचकापासून ते शेवटचे चेअरमन प्रशांतदादा काटेपासून सगळ्याच कारखान्याच्या चेअरमननी खूप चांगली भूमिका या कारखान्याच्यासाठी घेतलेली आहे. तीच भूमिका निश्चित प्रकारे आज या छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी मला आज इथं एखाद्या वेळेस कुणी कार्यक्रमामुळे हजर असतील नसतील, कुठेतरी बाहेर कुठला तरी कार्यक्रम, रामनवमी किंवा कुठेतरी अचानक बाहेर गेले असतील, त्यांना पण एक सर्वांना विनंती करायची, हे आपली निवडणूक ही बाकीची जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी आहे, पंचायत समितीची निवडणूक वेगळी आहे, आमदारकीची वेगळी आहे, खासदारकीची वेगळी आहे, गावची वेगळी आहे, सोसायटीची वेगळी आहे. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे. उद्या त्या आपला जो आपण शेतामध्ये ऊस पिकवतो त्या ऊसाला कसा माझा चांगला बाजारभाव मिळणार आहे, त्या ऊसावर आपले प्रपंचात आपण स्वप्न रंगवले आहेत. आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या कुटुंबामधल्या कोणाच तरी मुलामुलीचा लग्नाचा विषय आहे, एखाद्या जमिनीचा विषय आहे. हा प्रपंचाच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांमधलं असलेलं अंतर, विधानसभेला कुणी काय केलं, लोकसभेला कुणी काय केलं, पंचायत समितीला कुणी काय केलं, जिल्हा परिषदेला कुणी काय केलं, हे सगळे बाजूला विसरून एक सभासदांच्या भल्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आमचे मित्र शिवाजीराव निंबाळकरांनी प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी निश्चित प्रकारे विषय केल्यात. मला तुम्हाला एकच सगळ्यांना सांगायचंय, ही निवडणूक महत्वाची आहे. उमेदवारी कोणाला अ ला मिळेल, ब ला मिळेल, क ला मिळेल याचा विचार न करता शेवटी नेत्यांवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी कुठला एखादा नेता जर आपण एखाद्याला नेता मानलं, एखाद्या वेळेस आपलं कमी जास्त होतं, कधीतरी आपल्याला थांबावं लागतं, कधीतरी आपल्याला उभा राहावं लागतं, परंतु नेत्याचा आदेश आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. आणि आपण सर्वजण नेत्यांचा आदेश मान्य करचाल अशी छत्रपती आपल्या सगळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणारी निवडणूक शक्यतो माझी सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे, छत्रपतीची निवडणूक आपण सर्वांनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा, ही सुद्धा विनंती आपल्या सर्व सभासदांना बंधूंना करतो. आणि मी जाचक बापू आणि अजितदादा पवार साहेब या दोघांचाही निश्चित प्रकारे आता दोघांना धन्यवाद देतो, त्यांनाही आभार मानतो. एक चांगला निर्णय आपल्या छत्रपतीच्या सभासदासाठी त्यांनी घेतला
आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी असंच एकत्र येऊया अशा प्रकारचे आपल्याला हे करतो आणि आजच्या रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर विकासाची सुपरफास्ट एक्सप्रेस दिलेल्या शब्दाच्या